उद्याच्या 1 ऑक्टोबर पासून 65 लाख शेतकऱ्यांना उद्या तुमच्या अकाउंटला डीबीटीला 2,500 कोटी रुपयाचं वाटप झालेलं असेल। आम्ही पंचनामे करायला सांगितलेले लवकरच तुमच्या हातात बिल हे मागची बाकी शून्य, यावेळेसचं बिल शून्य, पुढचं बिल भरायचं नाही असं त्याच्यामध्ये येईल। नाशिकला हा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर कार्यक्रम होऊ शकला नव्हता आणि नाशिकला पुरस्कार देत असताना मी पण एक शेतकरी आहे, धनंजय पण शेतकरी आहे, आपण पण सगळेजण शेतकरी आहात आणि त्या पुरस्काराची रक्कम मी बघत होतो की पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्काराची 75,000 रक्कम होती, वसंतराव नाईक कृषी पुरस्काराची 50,000, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार 50,000, पुढेही 50,000, 30,000, 30,000, 25,000, 11,000। मी विचार केला की बाबा एवढा मोठा महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आहे आणि या राज्यामध्ये पुरस्कार देत असताना थोडंसं त्या पुरस्कारामध्ये देखील जरा वजन असलं पाहिजे। आणि तेव्हाही मी राज्याचा अर्थमंत्री होतो, तेव्हा मी निर्णय घेतला की इथून पुढचे पुरस्कार हे आत्ताच्या असणाऱ्या रकमेच्या चौपट करायचे आणि ते शेतकऱ्यांना द्यायचे। आता देखील जरी हे मागच्या काळातले असले तरी त्या पद्धतीनं हे चौपट रकमा करून 3 लाख, 2 लाख, 2 लाख, 2 लाख, 1,20,000, 1,20,000, 1 लाख अशा पद्धतीचे आपण पुरस्कार त्या ठिकाणी केलेले आहेत। एकंदरीतच शेतकरी राबत असताना काय मेहनत घेतो, काय कष्ट घेतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। यंदा सुदैवाने पाऊस काळ चांगला झाला, परंतु काही ठिकाणी इतका झाला की त्यांनी त्या खरीपाचं नुकसान केलं आणि त्याच्यातून आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागतंय। आम्ही पंचनामे करायला सांगितलेले विजयच्या बाबतीत त्यांनी सांगितलं, धनंजयनी मी अनेक वर्ष हे डिपार्टमेंट सांभाळलं, 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर इथपर्यंतच्या मोटारी ह्या आपण त्यांना मी लवकरच 8-10 दिवसात माझं आजच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचं बोलणं झालंय, लवकरच तुमच्या हातात 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारचं बिल हे मागची बाकी शून्य, यावेळेसचं बिल शून्य, पुढचं बिल भरायचं नाही असं त्याच्यामध्ये येईल। बऱ्याच जणांना वाटत होतं की बाबा आत्ताचं बिल माफ केलं, मागचं काय, आणि मागचं तर बऱ्याच जणांना देता येणं अशक्य होतं आणि त्याच्यातून आता आम्ही हा एक निर्णय घेतला, तोही तुम्हाला सांगतो की तुम्हाला सगळ्यांना दिवसा वीज पाहिजे। सूर्यप्रकाश उगवला वीज चालू, दिवस मावळला वीज बंद, त्याकरता यंदा 24,000 कोटी रुपयाचे 8.5 लाख शेती पंप सोलर ऊर्जावर सूर्यप्रकाशावर आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि इथून पुढं आम्ही 9,500 मेगावॉट वीज ही सोलरवर करायचा निर्णय घेतलाय। त्याला जमीन सरकारची उपलब्ध करून दिली त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना आणि त्याच्यातून साधारण 6 महिन्यांनी आपल्याला पूर्णपणे मोठ्या प्रमाणावर दिवसा वीज उपलब्ध होईल। इथून पुढं माझ्या शेतकऱ्याला रात्री बिबट्याला, विंचू काट्याचं, सापाचं अशा वेगवेगळ्या अडचणीला जावं लागणार नाही, तो रात्री घरीच थांबेल, कुटुंबाबरोबर थांबेल आणि 6 महिन्यांनी तुम्हाला फक्त म्हणजे फक्त दिवसा रोज वीज मिळेल। याबद्दलचा पण शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो। बरेच वर्षाची आपली मागणी होती, ती मागणी आज महायुतीचं सरकार या निमित्तानं पूर्णत्वाला नेतंय, त्याही गोष्टीचं समाधान आनंद हा आम्हाला सगळ्यांना आहे। इतर पण बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गाईच्या दुधाचा दर 5 रुपयामध्ये वाढवला होता, आता उद्याच्या 1 ऑक्टोबर पासून पुन्हा 7 रुपये वाढवलेला आहे, त्याच्यामुळे 7 रुपये अनुदान हे गाईच्या दुधाला पण मिळणार आहे। मला जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की खरीप 2023 मध्ये आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादकाला अर्थसहाय्य योजना जाहीर केली, प्रति हेक्टरी 5,000 रुपये आणि प्रति लाभार्थी 2 हेक्टर पर्यंत मर्यादा। आतापर्यंत खाते संख्या 96 लाख आहे। आमच्याकडे सगळ्या कागदपत्राची पूर्तता होऊन आधार लिंकशी प्राप्त झालेले शेतकरी 68 लाख आहे। 68 लाख शेतकऱ्यांच्याशी लिंक झालेल्यापैकी साधारण आपण 65 लाख शेतकऱ्यांना उद्या तुमच्या अकाउंटला डीबीटीला
2,500 कोटी रुपयाचं वाटप झालेलं असेल, हे देखील मी आजच्या निमित्तानं जाहीर करतो. हा पहिला टप्पा आहे. राहिलेला टप्पा देखील जशी जशी तुमची कागदपत्रांची पूर्तता होईल तसं तसं त्यांना पण त्या हिशोबाने त्यांचे पण रकमा ह्या डीबीटीवर त्यांच्या अकाउंटला दिले जातील. त्याच्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई ही होऊन दिली जाणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, कृषी मंत्री यांना त्यांनी धनंजयचं बारकाईनं लक्ष असतं. यंदाच्या वर्षी पाऊस काळ झाल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी पिकं अडचणीत आली, तिथं बऱ्याचशा ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळं खरवडून गेल्या, काही काही ठिकाणी पिकं जास्त पाण्यामुळं कुजून त्याची रोपं गेली आणि पिकं पिवळी पडून ती खराब झाली. ह्या सगळ्याच्या बद्दलचा पंचनामा घेऊन NDRF SDRFचे नॉर्म्स जरी काही असले तरी त्याच्यात शेतकऱ्याला मदत चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. आणि तेही पंचनामे करून त्याही माझ्या बळीराजाला कशी मदत करता येईल अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आपण काळजी करू नका. लवकरच श्रावणातला बैलपोळा झाला. माझ्या माहितीप्रमाणे भाद्रपदातला बैलपोळा 2 का 3 तारखेला आहे. त्या बैलपोळ्याच्या निमित्तानं देखील मी आपल्याला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आता ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि असंच सातत्य त्यांनी टिकवावं. इतर पण शेतकऱ्यांना तुम्ही जे प्रयोग केले, तुम्ही जे उत्पन्न वाढवलेलं आहे तशा पद्धतीनं आपल्याही शेजारच्याला तसंच अनुकरण करायला लावावं अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.